विजया, चहाचा सेकंड राऊंड झाला का ग? नाही अजून, मेघना येईलच आता, मग सगळ्यांसाठी एकत्रच ठेवते. म्हणजे मॅडम अजून उठलेल्याच नाहीये? अगं काल सेलिब्रेशन नाही का झालं, जागरण होणारच. हो विसरलेच मी. पण आदित्य जरा मेघनाचे अतिच लाड करतो नाही, असं नाही वाटत? अर्चू, आपले नवरे पण करतात हा आपले लाड. सतीशकडे बघ, तुझा शब्द नाही खाली पडू देत तो. हो पण तरी सुद्धा म्हणजे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ए मेघना, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. हो म्हणजे काल रात्री आम्ही विश केलं, पण आता दिवस उजाडलाय ना, म्हणून पुन्हा नव्याने हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. खरंच काल खूप छान सरप्राईज दिलं तुम्ही मला. अगं ही सगळी आमची नाही काही, आदित्यची करामत आहे. आदित्यची कसली करामत? एक तर कालचं सगळं डेकोरेशनचं काम त्याने माझ्याकडनं करवून घेतलं हा, आणि क्रेडिट मात्र लगेच स्वतःला घेतलं. अगं बाई गो, कशी गो माझी ती नाजूक नणंद ठकली आहे. हो मा. अरे मेघना, या सगळ्या गोंधळात महत्वाची गोष्टच राहिली. ए आदित्यने काय गिफ्ट दिलं ग तुला? ते म्हणे सरप्राईज देणार होता ना तो. काय दिलं सांग ना, सांग ना. दिलं ना, अगदी टेरिफिक सरप्राईज दिला. हो येस. काय दिलं असेल? नाही बाई, अंदाज करतायत. हो ना. ए मी सांगू. हा. वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे चॉकलेट्स असतील ना? नाही म्हणजे असं गिफ्ट सतीशने मला दिलं असतं तर मला आवडलं असतं, मी म्हणून म्हणाले. पण ती म्हणजे तू नाहीयेस अर्चू. नाही चॉकलेट्स नाही दिली. मग सांग ना. अहो कधीतरी मी बोलता बोलता बोलून गेले असेल की मला डान्स खूप म्हणजे खूप आवडतो म्हणून, पण कधी करता नाही आला. मग त्याने चक्क डान्स अकॅडमीची फी भरून मला त्यात ऍडमिशन घेतली. अय्या, काय सांगतेस काय? हे म्हणजे खरं खरं सरप्राईज झालं. किती छान गिफ्ट दिलं ना आदित्यनं, नाही अर्चू? हो ना, एकदम वेगळंच गिफ्ट आहे नाही का हे. पण आदित्य ना कधी कधी जरा अतिच करतो नाही का? नाही म्हणजे आता हिचं MA पार्ट 2 असेल, शिवाय घरातली थोडी थोडी कामही असतातच. पुढे लग्नाला 1 वर्ष होईल कि मग हळूहळू बाळाचा सुद्धा विचार करावा लागेल. मग या एवढ्या सगळ्यामध्ये डान्स कशाला काढलं त्याने? अगं आणि शिवाय डान्स शिकून काय तुला करिअर करायचंय का त्यात? काय करिअर करणार आहेस का तू? नाही ना. मग अगं पण आपल्या आनंदासाठी म्हणून काही शिकणं असतं की नाही अर्चू? हा, आणि शिकलीस मेघना तर उद्या मुलींना शिकवेल ती. आणि हो ताई, डान्स मध्ये जी ग्रेस असते, जे लालित्य असतं ना, ते खूप आवडतं मला. माझी एक मैत्रीण होती कॉलेजमध्ये, ती शिकायची, मग मी तिच्याकडून थोडं थोडं शिकले. आणि खरं सांगते, देहभान हरपतं आपलं, खूप छान वाटतं. आणि एकंदरीत ना आपल्या जगण्यालाच लय येते. आपण एक काम करूया का? म्हणजे बघा, तुम्हालाही जर डान्स आवडत असेल तर तुम्ही चला ना माझ्याबरोबर डान्स शिकायला. बघू, वाटलं ना तर बघू. सध्या मला स्वयंपाकाचं बघायचंय. अर्चू अर्चू विजयाताई, ए मेघना, तू तिचं बोलणं काही फारसं मनावर नको घेऊ. तुला माहितीये ना तिचा स्वभाव. ती म्हणजे गोड जेवणातल्या चटणीचा चटका आहे. थोडा वेळ जीभ हुळहुळते, पण ती नसेल ना तर सगळंच गोड गोड होऊन जातं. चहा घेतेस? चालेल. हाय, काय झालं? आज फुगा फुगलेला दिसतोय. जा रे बाबा, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. मग नको बोलूस. हे अर्चू अर्चू, बस बस बस. अगे नाही चिडवत मी तुला. हे बघ, मी खरंच सिरियस आहे. बोल, काय झालं? तुला कसं रे सगळं सुचतं? काय? हेच म्हणजे रात्री 12 वाजता बायकोचा बर्थडे सेलिब्रेट करणे, तिला डान्स क्लासला ऍडमिशन घेऊन देणे, वगैरे वगैरे. अर्जू, काय आहे ना, ती इनबॉर्न क्रिएटिव्हिटी.
पण काय ग, तू सगळे का विचारतेस? काही नाही रे, सहजच. पण खरं सांगू, हं. तुला तिचे लाड करताना बघून खूप छान वाटतं. खरं सांगा अर्चू, छान वाटतं की हेवा वाटतो? हेवा वाटतो. हं. पण सतीशला नाही असं सुचत, नाही? हे खरं नाही अर्चू. तूच मला सांगितलं होतंस ना की मयूच्या वेळेस प्रेग्नेंट असताना हॉटेलमध्ये टेबलवर चढून सगळ्यांसमोर त्याने सांगितलं होतं की त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे. सांगितलं होतंस ना? हो, म्हणाला होता. मग? पण अरे आता आई झाल्यानंतर काहीच नाही ना. अगं वेडाबाई, तू एक गोष्ट लक्षात घे अर्चू, अगं तू आई वडिलांच्या घरी राहतेस, त्यामुळे तू बिनधास्त असतेस. पण त्याच्यासाठी कधी कधी एखादी घटना, एखादा प्रसंग ऑकवर्ड असू शकतो. तो आपल्याला दाखवत नाही तसं. आणि अनावधानाने आपण त्याला गृहीत धरल्यामुळे त्याला जरी तुझ्यासाठी काही करायचं असेल तरी फार काही करायला वाव मिळाला नसेल त्याला. ए पण खरंच असं असेल? आणि काय ग, मला एक सांग, तू हाती घेतलेला एक तरी कोर्स पूर्ण केलायस का की तुझ्यासाठी दुसऱ्या कोर्सचा कोणी विचार करावा? अगं हाती घेतलेला एक कोर्स तर पूर्ण कर ना, मग मी तुला घेऊन देतो ऍडमिशन. कुठे? तू म्हणशील तिथे. तुला डान्स करायचंय, तू डान्स कर. तुला गायचंय, नको गाऊस. काय रे? नाही ग बाई, गा गा. खरं सांगू आदित्य, हं. सांगून तर कोणी करेल रे, पण न सांगता मिळालं ना तर छान वाटतं. गेली ना अर्चू नेहमीप्रमाणे रुसून? हिला काय झालंय काय? मी सांगतो काय झालं ते. ऍक्च्युली मी ना तुला मारायला आलोय. हा का? अरे का म्हणजे, हे तुला काय गरज आहे रे एवढं इनोव्हेटिव्ह व्हायची? उगाच आमच्याशी कॉम्पिटिशन होते ना. ठीक आहे बाबा, पुढच्या वेळी असं नाही करणार. हा, ते सोल्युशन नाही आहे. त्यापेक्षा तू एक काम कर, आमच्या बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी तू आम्हाला काहीतरी इनोव्हेटिव्ह सुचवत जा. अहो, सगळे काही तुमच्यासारखे कल्पक नसतात हो, प्लीज. असं काय बोलतोस यार? तू किती करतोस तिच्यासाठी आम्हाला काय माहित नाही का? अरे बाबा, मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण अर्चनाला जर का तिच्या मनात जे हवंय ते माझ्याकडून मिळत नसेल तर मला वाईट वाटेल. म्हणून चला येतो. खूप अभिमान वाटतो मला माझ्या लेकाचा. काय 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 बदनामी चालली माझी? काही नाही, कौतुक चाललंय तुझं मेल्या. कौतुक? अरे म्हणजे मला वाटलं मी डान्स शिकणार आहे तर आम्ही विरोध करू असं वाटलं होतं, नाही का? अरे पण आमचा कशालाच विरोध नसेल, शिकू दे हो तिला. आणि लग्न झालं म्हणजे आयुष्य संपलं असं नाही होत बाळा. उलट जोडीदाराचा हात हातात घेऊन नवीन मार्गांवर चालायचं असतं. काय काय बाबा, मजा आहे. आज काय सगळ्यांकडून कौतुक करून घेणं चाललंय? हो मग सारखं सारखं काय रडायचं? अच्छा, म्हणजे रडवतो की काय तुला? काय रे? हा वा. मला नाही, तिलाच विचार. मी रडवतो तुला? नाही. बघितलंस? आता तिला विचार, ती मला रडवते का? म्हणजे काय सगळ्यांना समान न्याय? विचार विचार. बर, काय ग, तू रडवतेस माझ्या लेकाला? हा
वा. अच्छा, मी रडवते तुला? चला बाय बाय बाय, मी पळतो. मला सुट्टी नाहीये, तुम्ही करा एन्जॉय. हो का? दाखवतो आपल्याला मी किती सरळ आहे, पण अशा खोड्या करतो हळूच. अगं बाई, फोन कुणाचा वाजतोय? मायव माझाच आहे. आले मी, आले. बर. हॅलो हॅलो, हा कोणाचा नंबर आहे? हॅलो, मला वाटलं आईचा फोन आहे म्हणून धावत आले. परत तोच नंबर. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, कोणाचा नंबर आहे हा? कोण फोन करत असेल मला? हॅलो हॅलो, बोला ना. हॅलो, कोण फोन करत असेल? भीती वाटायला लागली आहे मला. हॅलो, कोण बोलतंय? बोलायचं नसेल तर फोन कशाला करता? बोला ना, कोण बोलतंय? हो हो हो, एवढं खवळायला काय झालं? अगं मी बोलतोय, आदित्य. ओह, आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी. अरे, अननोन नंबरवरून ब्लाइंक कॉल्स येत होते मला. मग चिडले आणि न बघताच उचलला फोन आणि बोलले. ओके ओके ओके, कूल. आज बर्थडे गर्लने रागवायचं नसतं. ऍक्च्युली त्याच्यासाठीच फोन केला होता मी. काय? आज सकाळी तू मला विचारलंस ना की बाहेर जाऊया का, आणि मी म्हणालो की जमणार नाही म्हणून. तुला राग नाही ना आला? अरे नाही रे, उलट माझा बर्थडे इतका छान सेलिब्रेट केलास म्हणून स्पेशल थँक्स द्यायचे होते मला तुला. पर्टिक्युलरली डान्स ऍडमिशन साठी. म्हणून म्हणत होते की आपण बाहेर जाऊया. नाही नाही, बट आय कॅन अंडरस्टँड. तुला कॉन्फरन्सचं खूप काम असेल ना, आणि शिवाय आपण बाहेर पण जाणार आहोत, त्यामुळे ते काम उरकायचं असेल तुला. त्यामुळे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. रात्री लॉंग ड्राईव्हला जाऊया. तुला हवं तर आईकडे जाऊन ये तू. ए नाही नाही, नको. अरे म्हणजे विजयाताई काहीतरी स्पेशल बेत करणार आहेत संध्याकाळी. मग ते मी आईकडे गेलेलं बरं नाही दिसणार ना. आपल्या घरीच बरं. ओके, ॲज यू विश. बाय. बाय. आपल्या घरी हळू हळू खा, नुसते दाणे दाणे खायचे नाहीये. येऊ का? अगं बाई, येऊ का म्हणून काय विचारताय? या की. अगं बाई, मीना मावशी, तुम्ही सुद्धा आलात? छान. एवढा जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम ठेवला होता, तेव्हा बरोबर तुम्हाला जमलं नाही यायला. त्याच वेळेला माझ्या नंदेकडे कार्य होतं, मी मुंबईतच नव्हते. पण बरं झालं हो, आज आलात ते. बरं वाटलं तुम्ही आलात ते बघून. हो ना, आज ठरवलंच होतं यायचं म्हणून. मेघनाचे बाबा आले का? नाही अजून. येतील येतील. ते त्यांचं मन रमवतायत ना. जिथे कुठे आहे तिथे सुखी आहेत ना, मग झालं तर. मेघना, ए मेघना. हा माई. अगं, बघितलंस का कोण आलंय? आई. आता तुम्ही हिच्याच रूम मध्ये बसा बरं का, आणि अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारा. मी पन्ह पाठवून देते. जा, घेऊन जा. चला. ए, आटपा पटापटाने आता आलेत ना. विचारलं सुद्धा नाही हवंय का म्हणून. काय खातात बका बका. हळू.
काय सांगू तुला, आई 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 बसा बसा आधी. अगं काय झालंय काय? अगं खूप मोठं सरप्राईज आहे आई. थांब थांब, आधी आमचं सरप्राईज तुला देऊ दे. माधवी, हो ए काय आहे काय आहे? गिफ्ट. मीनाताईंनी निवडलंय. आवडेल तुला. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. खरंच खूप छान आहे. ए थांब, आधी नमस्कार करते. सुखी राहा ग बाळा. घरात कुणालाही सांगू नकोस म्हणून प्रॉमिस घेतलं होतंस ना, म्हणून इथे येऊन गिफ्ट दिलं. अगं आई, तेच तर सरप्राईज आहे ना. म्हणजे अगं म्हणजे ठाऊक होतं आदित्यला, आणि सगळ्यांनी रात्री 12लाच विश केलं मला. म्हणजे झालं असं की आणि ना माईंनी या कोड्या दिल्या. त्यांच्या आजे सासूबाईंच्या आहेत म्हणे. अरे वा, छान आहेत ग. मोठी झाली आहे साक्षी. सुट्टीत ट्रेनिंग चाललेलं दिसतंय. हो, पुढच्या वर्षी गर्ल गाईडला जायचंय ना. तुमच्या तिघांसाठी खाऊ आणलाय. थँक्यू. पण पन्ना पिऊन झाल्यानंतर तुम्ही मेघना काकूकडे द्या, आम्ही घेऊ. हाऊ स्वीट. मेघना, आदित्यने काय गिफ्ट दिलं तुला? हा, आदित्यने, यू विल नॉट बिलीव्ह, आदित्यने मला माझं हरवलेलं स्वप्नच परत दिलंय. नटराज डान्स अकॅडमी मध्ये ऍडमिशन, तेही मला न सांगता सरप्राईज. अगं काय सांगतेस काय? तुला आठवतंय ना, पोरीनं रडून अगदी आकांत केला होता. 3री 4थीत असेल तेव्हा. डान्स शिकायचा म्हणून मागे लागली होती, पण ह्यांनी शेवटपर्यंत परवानगी दिली नाही. संपलं होतं सगळंच. कॉलेजमध्ये असताना डान्स कॉम्पिटिशन मध्ये चोरून मारून परफॉर्म केलं होतं, तेवढंच काय ते. पण आई, आता मला नीट गुरुकडून शिकता येईल, आणि तेही भरतनाट्यम. मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. खरंच. मेघना, तू खरंच भाग्यवान आहेस. आपल्यावर प्रेम करणारा माणूस मिळायला भाग्य असावं लागतं. चला, आज जायचं नाही का की? आजचा दिवस खूप छान गेला, रिअली. ऑल थँक्स टू मी, है ना? आदित्य, अरे म्हणजे काय, थँक्स म्हणणार होतीस ना तू? हो, आणि तू कितीही नाही म्हणालास तरी म्हणणारच आहे. थँक्यू 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 सो मच. क्या यार, तू भी भूल गई दोस्ती का उसूल. नाही रे, तसं नाही. पण खरंच इतका मेमोरेबल झाला ना माझा बर्थडे. मोस्ट मेमोरेबल. हाँ, बट टिल नेक्स्ट बर्थडे. का? असं का म्हणतोस? अरे म्हणजे नेक्स्ट बर्थडे याहीपेक्षा मेमोरेबल असेल. ऑफकोर्स.
अर्थात काय? पण तुझं आजचं गोड हसू आहे ना, ते मात्र मेमोरेबल राहील फॉर एव्हर.